आज आम्ही घरात गव्हाच्या पिठाचा पास्ता केला आणि पास्ता चटपटीत करून पण्यान खाऊन घेतला। तर रामकृष्ण हरी मंडळी, पण्यान आधी गव्हाचं पीठ ताटात घेऊन पराती जवळ ठेवलं आणि मी गव्हाचं पीठ परातीत घेऊन त्यात मीठ, थोडं पाणी, तेल वतून पीठ मळून घेतलं। त्यानंतर मळून घेतलेलं गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक थोडे हातात घेऊन कणकीला पळपुटावर दोरीसारखा शेप देऊन कणकीचं चाकून बारीक बारीक पीस करून घेतलं आणि पास्ता तयार करायसाठी काटेरी चमचा घेऊन चमच्याच्या पुढच्या भागावर कणिक बोटान दाबून पास्ता तयार करून घेतला आणि त्यानंतर पास्ता गरम पाण्यात शिजवून म्हणजेच उकडून घेण्यासाठी पण्यान चुलीवरच्या कढईत पाणी वतून पाण्यात थोडं मीठ टाकलं आणि पाणी गरम झाल्यावर मी सगळा पास्ता पाण्यात शिजत टाकून बरोबर 10 मिनिटांत पाण्यात पास्ता व्यवस्थित शिजल्यावर ताटात काढून घेतला आणि पास्ता चटपटीत करायसाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या मी चिरून घेऊन चुलीवर ठेवलेल्या कढईत तेल वतलं आणि तेलात सगळ्या भाज्या व्यवस्थित भाजून त्यात चटणी, मीठ, हळद, गरम मसाला टाकून थोडं पाणी वतलं आणि शेवटी शिजवून घेतलेला पास्ता टाकून चटपटीत आणि बघूनच तोंडाला पाणी येणारा पास्ता तयार झाला। मग पास्ता तयार झाल्यावर पण्यान प्लेट मध्ये घेऊन खाऊन घेतला। तुम्हालाही घरच्या घरी पास्ता तयार करायची रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि पुढे येणाऱ्या अशाच चांगल्या व्हिडिओसाठी आत्ताच पेजला फॉलो करा।